सर, शालेय विद्यार्थिनी आणि महाविद्यालयीन युवतींच्या सुरक्षेसाठी आपण दामिनी पथकाची स्थापना केली आहे. या संदर्भात काय सांगणार? आपल्याला सगळ्याला माहीत आहे की जूनमध्ये सर्व शाळा महाविद्यालय सुरू झालेली आहे आणि बऱ्यापैकी विद्यार्थिनी हे ग्रामीण भागातून बसने येतात, एकाच बसने येतात जातात. नेहमीच्या जायच्या वेळा त्यांच्या निश्चित असतात. काही जी टवाळखोर मुलं आहेत किंवा विद्यालयात शिकणारी मुलंसुद्धा तर महिलांची छेडखानी करायचा प्रयत्न करतात. मुलींची विशेषतः बसमध्ये असेल, बस स्टँडवर असतील किंवा स्टॉपवर थांबलेले असतील, त्यांच्या क्लासला जातात त्या ठिकाणी असेल किंवा महाविद्यालयाच्या गेटवर असेल, तर अशा ठिकाणी महिलांची छेड कुणी काढू नये यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर आम्ही दामिनी पथकाची स्थापना केलेली आहे आणि साध्या वेशामध्ये आम्ही त्या ठिकाणी थांबून जर अशा पद्धतीनं जर कुणी छेडखानी करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करत आहोत. ती कारवाई आमची सुरू आहे. उद्देश हाच आहे की महिला, विद्यार्थिनी, अल्पवयीन मुली यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आम्ही देत आहोत. त्यांच्या थोडी जरी किरकोळ तक्रार आली तरी त्याची गांभीर्याने दखल घेऊन आम्ही कारवाई करत आहोत. नागरिकांना पण आव्हान आहे, जर असं काही निदर्शनास आलं तर ताबडतोब आपला 112 नंबर जो आहे पोलीसचा त्याच्यावर आम्हाला कळवावं. आम्ही जागोजागी QR कोडसुद्धा टाकलेले आहेत. त्या QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. तुमचं नाव आम्ही उघड होऊ देणार नाही, पण असे प्रकार कोणी सहन करू नयेत. महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोपडा शहरचे आमचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे आणि टीम महाविद्यालयात जाऊन युवक युवतींना देखील मार्गदर्शन करत आहेत की सुरक्षेबद्दल काय काळजी घ्यावी, जर असं कोणी काय छेडछाडीचे प्रकार करत असेल तर संपर्क कसा करायचा याच्याबद्दल ते मार्गदर्शन करत आहेत. ओके.